हॅलो, सगळ्यांच्या घरी तर बाप्पा आलेलेच आहेत. तर आपल्या लाडक्या बाप्पांसाठी आज आपण बनवणार आहोत ओरिओ बिस्किटचे मोदक. अगदी सोपी रेसिपी आहे. तर हे बिस्किट आपण जेव्हा ओपन करतो तर त्यातली जी व्हाईट कलरची क्रीम असते ती वेगळी करायची आणि जो आपले वरचे ब्लॅक कलरचा पोर्शन असतो बिस्किटचा तो वेगळा करायचा. आता आपण ब्लॅक पोर्शन आहे ते सगळे छोटेसे पीस करून मिक्सरला ग्राइंड करून घेणार आहोत. जर चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, हे अशा प्रकारे मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं. त्यामध्ये 3 चमचे साजूक तूप ॲड करायचं आणि अर्धी वाटी दूध ॲड करायचं आहे. जसं लागेल तसंच ॲड करायचं. त्याच्यानंतर जी आपण क्रीम आहे व्हाईट कलरची त्याच्यामध्ये छोटे छोटे ड्रायफ्रूट्स कट करून ॲड करायचे आहेत. थोडंसं वाळलेलं खोबरं आणि थोडंसं 2 चमचे दूध. हे सगळं छान असं मळून अगदी सॉफ्ट घ्यायचं आहे. अजिबात अवघड नाही, झटपट रेसिपी आहे. हे बघा, जो ब्लॅक पोर्शनचं बिस्किट आहे त्याचासुद्धा आपण सॉफ्ट असं गोळात बनवलेला आहे आणि व्हाईट क्रीम असतं त्याचंसुद्धा बनवलेलं आहे. आणि हे मोदकाचं मोल्ड जे असतं बाजारात मिळतं ते आणायचं आहे. त्याला साजूक तूप लावून घ्यायचं आहे. पहिला ब्लॅक पोर्शन लावायचा सर्व बाजूनी. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे तशा पद्धतीने करायचं आहे. हे बघा, हे आता लॉक केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण क्रीम ॲड करायची आहे जेणेकरून तोंडात टाकताच छान असं विरघळेल आणि काहीतरी नवीन फ्लेवर तुम्हाला नक्कीच जाणवणार आहे मोदकाचा. तेच मोदक खाण्यापेक्षा नवीनसुद्धा नक्की ट्राय केलं पाहिजे. हे बघा, बाहेरून मस्त असं बिस्किट आणि आतून क्रीम, खाताना खूप छान टेस्ट लागते. आपण बिस्किटचे मोदक बनवले असं खाताना अजिबात लागत नाही. हे बघा, बाप्पासाठी मस्त असा प्रसाद तयार झालेला आहे. आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आणि नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईबही करा. हे बघा, किती छान टेक्स्चर आलेलं आहे ना आपल्या मोदकाला. बाप्पांना हा नैवेद्य खूप आवडणार आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायला विसरू नका. मस्त असे ओरिओ बिस्किटचे मोदक तयार झालेले आहेत. बाय.